तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ट्रॅव्हल्स चालकांनी क्लीनर मोबाईलवर रील बनवत असताना खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल नाक्याजवळ घडली। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली आहे। या भीषण अपघातात बसमधील 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले असून यामध्ये एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। सदर ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने महामार्गावरील इतर 4 चाकी वाहनावर आदळल्याने 4 चाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले। या घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवलं, मात्र मेहकर ग्रामीण रुग्णालयात वेळेवर डॉक्टरच उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे। तर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यात विविध अपघात घडत आहेत। मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वाहनाचा मर्यादेपेक्षा जास्त वेग आणि मोबाईलवर रील बनवण्याच्या प्रकारामुळे खासगी लक्झरी बसमधून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे। त्यामुळे या प्रकाराकडे वाहतूक पोलीस व RTO विभागाने विशेष लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली। ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती। या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली, MSF वाली टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली। सगळे 15 ते 20 जण काढून बाहेर काढले, हॉस्पिटलला पाठवून दिलं। मी रतन नेमाडे बंजारा लक्झरीने बसलो होतो पनवेलवरनं मेकरसाठी यासाठी। गाडीने आलेली सकाळी 3-3:30 वाजता ड्रायव्हर बदललेला। ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील रेसी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ। गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचवलं ड्रायव्हर स्वतः। म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करत होते। म्हणजे रॅल चालू त्यांचं कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता। ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढं बघ तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता। आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका त्याने टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। कॅबिनमध्ये किती जण बसले होते? जवळपास 7-8 जण होते कॅबिनमध्ये। हो, कॅबिनमध्ये तुम्ही पण होता? स्वतः मी कॅबिन टावरच्या पाठी होतो बसेल। तुम्ही लक्झरीमध्ये कुठे बसलेले होते? आम्ही 5 ते 6 जण कॅबिनमध्ये बसले होते। कॅबिनमध्ये बसल्यामुळे तुम्हाला जास्त मार लागला आहे की नाही? आणि मागे बसताना पण मार लागला का? 2-3 जणांना छोटे जे बाळ होते ना त्यांना जास्त मार आहे। बाकी तो जो बाळ वरला तो मागे होता, कॅबिनमध्ये होता? मागे होता, मागे। अच्छा, ती ठीक। गाडी जे राईट साईडला पडले ना, तर राईट साईडच्या साईडला तो बाळ होता। बरं। 1-2 वर्षाचा काहीतरी बाळ होता, तो जागेवरच हे झाला। आणि एक अजून छोटा बाळ होता, त्याच्या म्हणजे पायाचे पूर्ण साडले गेले आणि त्याला पण हॉस्पिटलला आणले। ठीक।